सारंगखेडा येथील श्री दत्तप्रभूंच्या यात्रोत्सवाची ही यात्रा काही दिवसात येऊन ठेपली असून 25 डिसेंबर रोजी दत्ताचा पालखी सोहळा होणार आहे। 26 डिसेंबर पासून यात्रेला प्रारंभ होणार असून दत्त मंदिर ट्रस्टतर्फे नियोजन करण्यात येत आहे। त्याचबरोबर सारंगखेडा यात्रा ही देशभरात घोडे बाजारासाठी प्रख्यात असून अनेक राज्यातून घोडे विक्रीसाठी घोडे घेऊन येत असतात। त्याचबरोबर अश्वप्रेमी घोडे पाहण्यासाठी यात्रेत मोठ्या संख्येने हजेरी लावतात। चेतन फेस्टिवलचे मुन्ना रावल यांनी काय सांगितले ते बघूयात। प्रश्नचिन्ह न्यूजसाठी जिल्हा चीफ ब्युरो संजय मोहिते, शहादा। नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे। चेतक फेस्टिवलला, चेतक महोत्सवाला आता 2 दिवसामध्ये सुरुवात होते आहे। इथं जवळपास आता आपल्याला 1500च्या जवळपासचे अश्व दाखल झालेले आहेत आणि या वर्षी 2500 ते 3000पर्यंतचे अश्व दाखल होतील। त्याच्यामध्ये आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा वेगवेगळ्या अश्व प्रतियोगितांचं आयोजन केलेलं आहे। त्याच्यामध्ये देशातले नामवंत अश्व दाखल आता 2 दिवसामध्ये होतील। त्यांची किंमत 1 करोडपासून तर 9-10 करोडपर्यंत आहे। हमें वो जो 2 लड़के आ रहे हैं ना, 3 लड़के उनकी स्पेशल